चला तर आज बाजीला बाहेर काढलेलं नाही आणि रायबा शेटला पण बाहेर काढलेलं नाही. वाजले ती आत्ता 9 बरोबर. रायबा बा कसा घाण झाला आहे आणि धुतलेला नाहीत का म्हणून, कारण की थंड पण आहे म्हणून दोघांचं पण धुतलेलं नाहीत. काय रे रायबा शेठ? आणि आपल्या रायबा शेठचा बड्डे आला जवळ. ह्या महिन्यात 31 तारखेला बड्डे आहे. एकदम खाण्यात बिजी आहेत साहेब. आणि इकडं बाजी शेठ. बाजी सर तिकडं, बा सर तिकडं. हां हे नुसत्या कांड्या खातो नुसत्या. हे बघा साहेब, साहेब नुसतं साहेब जायचे हे असं नुसतं कांड्या चापलतो या. आणि ही इकडं फक्त वाढ पानं खातील फक्त साहेब. आणि बघू शकता तुम्ही भाजीची केस दाखवतो. हो का, या काढताना मला व्हिडिओ करता येत नाही. कसं करायला आला हो गा बस द्या वाटते भाजी. हे बघा अशी एक दिवस आड केस निघते तिच. काय टाकला होती का काय कळना रे भाजी. हे बघा आणि इकडं रायबा शेठ. त्यांची काय केस निघत नाहीत लई, कारण की साहेब पहिल्यापासूनच तरी पण थोडी थोडी निघते. हे बघा बघा हे निघते. भरलायच किस्ता रे रायबा, किस्ता भरलायच. ऊन पडल्यावर धुवून काढणार आता साहेबाचं. यांची पण निघते वाटत केस. हे बघा बघा असं नाही फक्त भाजीची निघतील, रायबा शेठची पण केस निघतील. रायबा आधीच तुळतुळीत आहे, अजून केस निघतील. काय बघतेस रे पिल्ल्या? चोळ म्हणते अजून चोळ. हे बघा हो का रायबा शेठची केसच केस. काय रे काय काय आता काय तुला जवळ आलं यार लाडान काय? अरे खाता खाता काय झालं रे? खा जाऊ जा. आज नाही बाहेर बाळा. आज का बाहेर काढणार नाही तर सगळ्यात महत्त्वाचं काय, काल बसणं आमच्या इथं बिघडले वातावरण. आणि तुमच्या इथं पण बिघडलं असतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा आबाळ 2 दिवस झाला असा आबाळ आले गच्च आहे. आणि आम्हाला आलं टेन्शन. जर पाऊस पडला तर जवळजवळ 15 दिवस आमच्या तोडी थांबणार ऊसाच्या. कारण की 15 दिवस काय चालणार नाही रानात, घात येत नाही, ट्रॅक्टर जाणार नाही आता. आणि महत्त्वाचं म्हणजे काय होणार विषय, आता तोड गेल्या खाली पाक उसा आपलं रस्त्याकडलं जर असतं तर तुटलं असतं ऊस लगेच. खालनं सुरुवात केली असती तर सुरुवात केली रस्त्याकडनं. हे बघा बघा तोड कुठे गेल्यात, तर तोड गेल्या. आणि आपण काय टेन्शन आली. मग आता इथलं कसं आहे या रानाचा विषय. इथं जरा जरी पाऊस पडला, आता पहिला पाऊस पडलेला त्यापासून आम्ही पाणी लावलेलं नव्हतं, शेवटचा पडलेला. हे बघा किस्ती चाकूर पडल्यात. एक 4 बोट आहे. आणि आता जर पडला तर काही विषयच नाही. मग 15 दिवस थांबायला लागणार आम्हाला. आणि आता शेवट लागत आला आहे आपला, थोडा राहिला आहे बघू शकता तुम्ही. यातले पायपा गोळा करायचेत. हे आबाळ आले म्हणून बाहेर काढलेलं नाही. रायबाला, बाजीला, राधाला, त्या राधाला दुसऱ्या. पाऊस तेवढा 5 ते 6 दिवस पाऊस पडला नाही तर आमची ऊस सगळी जातील. 6 दिवसात सगळे ऊस संपतील आमचे. तरी असा विषय हाही नाही पडाय पाऊस. ऊन पडायला लागले काय कळना. आणि आबाळ आलं की माझी कंडिशन होती बेकार. सगळं अंग दुखतं आबाळ आलं की. भाजी शेट आणि रायबा शेट सगळा त्यासनी गोंजारात बसतो म्हणजे सगळा कंटाळा जातोय आपला. हा ना रे भाजी रायबा. केस
खाली पडतो मग केस आहे. खाद्य चालू करून ही आपलं मला वाटतं एक महिना झाला असणार, 1 महिना झाला बरोबर. कुठलंही औषध चालू नाही, काय नाही. रायबा शेटला आपलं सॉरी बाजी शेटला लिव्हर टॉनिक पण म्हणशील तर लिव्हर टॉनिक जवळजवळ 15 दिवस झालं बंद केलं मी. केस 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 रायबा शेटची बाजी शेटची. चोळून घ्यायला साहेबांना लय आवडतं. भाजी बघा केस बघा आयुष्यपूत केस म्हणून पडते ते. पहिला भाजी आमच्याकडे होता का नाही, म्हणजे स्टार्टला आम्ही घेतला का नाही भाजी, भाजीची केस होती एवढी, केस होती एवढी. वशिंडाची तरी एवढी अशी होती बाहेर, एवढी बाहेर केस वशिंडा. मी अशी ओढत होतो केस वशिंडाची, एवढी केस होती साहेबासून. आता सगळी म्हणायची भाजीला कातील का नाही, कातील का नाही. भाजी आता काय कात न हो, कात त्याच्या वरचं झाले भाजीच का. चालला माग शिंग तेवढं फिरू नको बाळा. बरं एक थांब आलो थांब काय का इकडं सरळ कसा चोळतो साहेबा. याला पाहिजे हे जर आम्ही आणलंय कात्याचं, हातात घालायचं कात्याचं असं. त्यानं केस वाहने तिथे आहे पलीकडच्या साईडला. साहेब कसं बावरली ते काय रे पिल्या रे चोळा मग सारखं चोळा मग. आणि मग पिटी तयार व्हायला लागली साहेबांची. काय पहिला भाजी काय काय नाही बघितलंय पहिल्यापासून, जे व्हिडिओ बघते त्याच माहितीच आहे की भाजी पाहिला कसला होता. म्हणून भाजीचं पाया भक्कम करायचा चालला, नुसतं वर भरून नाहीचा उपयोग आपल्याला. महत्वाचं हे पाय पण असं जरा भरलं पाहिजे, त्यात ताकद आली पाहिजे साहेबांची, हा रे साहेब. म्हणून आम्ही आवताना वगैरे जरा दुखतोय. फक्त थोडासा संयम ठेवला पाहिजे. काय इकडं बघा वेलवेट कसं आहे, इकडं वेलवेटच आहे. धुतलेला नाही त्यामुळे जरा खराब दिसतोय. काय काय आपली रायबा शेटला पण चोळतो ना आमचा रायबा नाराज हो ना रायबा. तिकडं पलीकडं जावं तर साबी लागावं. थांब जरा पाहिजे हो बाबा, तू सर इकडं, तू इकडं वाचशील तेव्हा तिकडं उचल. काय झाले रे हा, काय ना काय. आणि रायबाच्या अंगा पाणी जरा जर हे झालं का ना असं, अंगा पाणी उडलं की कलर साहेबांचा बदलतो, पाक वेगळा दिसते कलर. चला साहेबांनी आता दोन्ही चोळून घेतो जरा मस्तपैकी, नंतर व्हिडिओ चालू करतो. पाऊस पडला की अशी कंडिशन होणार. आता ह्यांची गाडी अडकलेली इथं, हे बघू आता चाकूर केवढं मोठं पडलं. कवा एक पाऊस पडून महिना झाला असेल शेवटचा, तरी अशी बोल राहते राहणार. अजून त्यांची गाडी उचलून काढली बाहेर. आणि कमिटी ती आपल्याला सारखी प्रत्येक व्हिडिओला येते. ह्याच 2-3 व्हिडिओला कमेंट आलेलं नाही. दादाचं नाव काय आहे तुम्हाला आता हे मोबाईलमध्ये दिसणार नाही. ह्या दादांचं नाव आहे प्रकाश वरकुडे.
आज सुद्धा आळूवडी दाखवली नाही. तर काय होतं ध्यानातच येत नाही. तर आज म्हटलं आज आळूवडी दाखवायचीच, कारण की आळूवडी लावताना आपण शेअर केलेली आळूवडी कुठं कुठं लावलेली. मग आता काय असेल ते आपलं रिअलच असते. मग एक आळूवडी तिथं लावलेली आपण इकडच्या साईडला आणि एक गाडा इकडं लावलेला. तर ह्या टीबशी आपण लावलेली आळूवडी बरोबर इथं ह्या डबऱ्यात. तर इथनं आळूवडी झालेली आहे गायब. कशामुळं तर हे तुम्ही बघू शकता, हे तण जळलेलं. मग इथं आम्ही तणनाशक मारायसाठी गडी सांगितलेला. मग त्याच्या पण ध्यानात आलं नाही, त्यानं डायरेक्ट आळूवडी पण फवारा घेतला तणनाशकचा. त्यामुळे आळूवडी जागेवर गायब झाली. इथंच होती आळूवडी आपली. आळूवडी काय हाय 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 कुठंतरी ना वाटतं पाणी वेगळी जायचं म्हणून आळूवडीच आहे. इथं लावली आळूवडी इथं. तर चला दुसरी आळूवडी आहे का बघ्या. हाय म्हणजे हायच तिथं, फक्त तिथनं 2 गड्डे काढून म्हटलं इथं लावायचं. इथं काय मग वल असते म्हणून म्हटलं तिथं लावावी. तर तिथली आळूवडी गेली. त्या दादांची जवळजवळ सलग 4-5 व्हिडिओला कमेंट येत होती, आज पण आळूवडी दाखवलं नाही, आज पण आळूवडी दाखवलं नाही. आज म्हटलं चला आज आळूवडी शेअर करायचीच. आणि एक महत्त्वाचं, आम्ही इथं करणार आहे 7 ते 10 गुंठ इथं गावात करणार आहे. कारण की इथं वल असते भरपूर. आता नांगरलं की इथं गावात करणार आहे हत्ती गावात मसरांच्यासाठी. ओ काही इथं आळूवडी आहे. तर दादा आपली आळूवडी अजून जिवंत आहे. आता हे पसरायला लागल्या. पहिल्यांदा एकच गड्डा लावलेला, आता हळूहळू पसरायला लागले. आणि काय होते ते अशी पान तोडून येते, ते बारके तोवरच पान तोडून येते ते. हो काही ही तर चला दादांच्यासाठी खास आळूवडी दाखवलेली आहे आपण. फक्त तिथली आळूवडी तेवढी तर नाशिकमुळे मिळली. आणि एक वांग्याचं झाड पण एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं. हे वांग्या झाड ते आपण दादाचे कमेंट आले की वांग्या झाड दाखवा म्हणून. कुठं लावले जो काही वांग्या झाड. ही वांग्या झाड कसं आहे काय बरं 200 किती रुपयाला म्हटलं. आमच्या गावातलाच मुलगा देतोय, मित्र आहे. 220 का 30 रुपयाला एक रोप आहे. कारण त्यानं स्वतः घरात तयार केलं आहे. एवढं झाड होतं मला, एवढं वांग्याचं देशी वांगा आहे मला. चला आता काय रे हे बघा अशी अचानक कोण आली बघते डायरेक्ट. बाजी शेठ आणि तिकडं रायबा शेठ. ती बा कुठं बसते आली जवळ, आल्याजवळ आला जवळ. काय 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 बरं मी आलूवर टाकली जास्त उन्हात. जरा खरं बोला. उन्हात टाकायचं म्हटलं ऊन कुठं काय ऊनच गेलंय सगळं, नुसतं आबाळ आबाळ आले 2-3 दिवस झालं. आणि ही हरभरं काय करायचं माहितीये का, जात्यावर भरडायचे. आपण दोघं भरडूया आणि ही भरडायचे. ही पण भिजवलेत, ती पण भिजवलेत आणि ऊन गेलं. त्या लेडीज दिसते त्या काय करायला लागलेल्या. तर ही सगळी ऊसतोडवाली आहेत. तर इथे राहिलेले आहेत आपल्या भावानीच्या माळावरती. आणि ही कोण आहे ती ऊसतोडवाली जेव्हा बसल्यात वाटतं. हा आणि वर ऊस दिसतोय तो आपला. आणि जी बसलेत ते पण शेत आपलंच आहे, है नाही हो. हा आता माळाला जाणार आहे सगळी. माळाला जाऊन परत इस्लामपूरला जायचं आहे शिक्क्यासाठी. भरपूर ऑर्डर आलेल्या. काल किती वाजता आलो? 3:30 वाजता रात्री आलो काल. असं वेळच मिळून झाला आहे ती बात. आणि इतक्या कमी आले ते, इतक्या कमी भरपूर कमी. दादा भाजीला पेऱ्यात काढा, भाजीला पेरं द्या, मैदानात काढा, पेरं द्या. काढणार आहे भाजीचं. म्हणजे इतक्या कमेंट येत होते, इतक्या कमेंट येत होत्या, भयानक कमेंट आले त्या. पर्सनल मेसेज पण इंस्टाला आली होती, व्हॉट्सअपला पण आली होती. मैदानात काढा माझ्या तो फोन तर दररोज पण येते ते. भाजीचं नियोजन काय, भाजी नियोजन काय. तर हा ऊस गेला की भाजी मैदानातच दिसणार आहे. आणि आपण 15 दिवस विश्रांती दिली. मग विश्रांती दिली म्हणजे त्याला महत्त्वाचा खांद्यावर त्याच्या ज्यूस ठेवायचा नव्हता. खांद्यावर त्याच्या ज्यूस ठेवायचा नव्हता. कारण की इथं जाणकर्ती वगैरे आहे त्यातून विचारलं तर ते म्हणजे त्यानं जर कातारी असली त्याच्या लक्षात जास्तपर्यंत तुम्ही अजिबात त्याला हे करू नका, जो वगैरे ठेवू नका, पेरं देऊ नका. कारण की काय काय पहिलं अशी असते ती एकदा डोक्यात ठेवलं का नाही त्यांनी कातरायचं तर कातरणार. तो एक विषय. मग दुसरा विषय परत 15 दिवसानंतर म्हटलं आता चालवायचे आपली राधाभर. राधाभर चालवायला उजवी खांदीचं म्हटलं, उजवी खांदी झालं पाहिजे आपला. उजवी खांदी इथनं जरा 100 फुटावर 150 फुटावर गेला की बाहेर
परत पन्नास पुढं गेला की बाहेर वडवून हे धरून व्हायचा आला. शेवटी आपल्या गावातले काय बोबडो ड्रायव्हर शेणी हा तो काय म्हणला माहिती का, खांदो बदल तिथं मारता पाहिजे. आणि कमेंट पण भरपूर येत होत्या की तुम्ही एकदा बाजीला डावी साईड बघा टाकून. कधी पण खांदा बदलू शकते म्हणते. मग चला खांदा बदलून बघा. मग डावी टाकला साहेबांनी डावी टाकलो, बाहेर नाही काय नाही, खेळू पण आता पडला नाही. एका लाईने परत झपा मारायला आला. तुरु 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 चालत होता मग आता विषय काय करणार आता, सगळ्यात टेन्शन दिलं आपल्याला घेणं या पावसानं. म्हणजे इतकं घाण वातावरण झालंय बास. आणि आमच्या गावात कसली साथ आल्या, चिकनगुनिया. गुन्ह्याची आल्या आणि ह्या वातावरणाला माझं तर अंगलंय दुखतं. मग आता पाऊस एक जर पाऊस पडला तर 15 दिवस आपली कामं जागेवर थांबणार आहेत. आणि विषय कसा आहे, आमचं म्हणजे शेतीचं क्षेत्र भरपूर आहे. होय. आणि ते सावरणारे आवरणारे दोघे जणच आहेत, म्हणजे हेन्नी आणि भाऊजी. आणि तिन्ही ठिकाणी एकदम तोडी आल्यामुळं ह्या दोघांची खूप धावपळ होते. आणि असं नाही की मैदानात जायचं म्हणजे हा बाबा आता उठा आणि चला, तर 1-2 दिवस त्यालाच द्यायला लागतात. आदल्या दिवशी पण तयारी, दुसऱ्या दिवशी तयारी, नियोजनात 1 दिवस, जाण्यात 1 दिवस, आल्यानंतर कंटाळा आल्यावर 1 दिवस जातोच. कसं ह्यांना अजून एवढं पण म्हणजे सराव नाही. जसं की आम्ही काय म्हणतो, आम्ही ह्या क्षेत्रात नवीन आहे, तर नवीन असल्यामुळं आणि ह्यांना कसं पहिलं कधीच नाही, म्हणजे ह्यांनी पहिलं एवढं ही क्षेत्र आवडत नव्हतं. पण जसा रायबा जन्माला आला तसं मला पण आवडत नव्हतं, काय खरं ती खरं. होय. पण आता रायबा जसं जन्माला आलाय तसं आवडायला लागलंय आणि एक छंद म्हणूनच आम्ही करतोय. भरपूर कमेंट येतात की तुम्ही नुसतंच काय व्यायाम घेत बसताय, तुम्ही फेरे द्या, असं करा तसं करा. सगळं बरोबर आहे, पण महत्वाचं आहे आपला प्रपंच, संसार सुद्धा महत्वाचा आहे. त्यांचा व्यायाम फक्त चालू ठेवलाय कारण फिगर मध्ये राहावीत, मेंटेन राहावीत म्हणून. व्यायाम पण आणि महत्वाचं काय माहिती का, आपण वरती गोड्यात भाजी झाल्यात आहे हो, भक्कम. आता पाय आपल्याला भक्कम करायचा आहे म्हणून त्या अवताला जरा झोपतोय आम्ही 2-3-4 दिवसातलं. अवताला म्हणजे असं झोपत नाही की 5-6 राऊंड मारतो, एक राऊंड मारतो. वर जायचं आणि खाली यायचं. एक मला ते 5-7 फूट अंतर आहे वर खाली, तेवढं मारली की लगेच भाजीला चिडत. कारण की पायात ताकद असली तर आणि आपण बरेच म्हणजे ठिकाणी ऐकतो, पण नंतर मुलाखती पण बघतो जाणकर्त्यांच्या. तर आता आपल्याला एक भरपूर कमेंट येते की काल्याची पण त्राब आहेत बघा, त्यांची भेट घ्या त्यांच्या नियोजनात. तर ते पण सांगतात, मी त्यांची मुलाखत बघितली, म्हणजे ह्यांनी नाहीत बघत एवढं डीप व्हिडिओ, पण मी सगळं डीप व्हिडिओ बघते आणि सगळं नंतर ह्यासनी व्यवस्थित सांगते, कारण ह्यांना वेळ नसतोच. पण मला कशी सवय आहे, कधी जर गोष्ट बघायला लागले, कधी जर गोष्ट करायला लागली तर ती शेवटपर्यंत बघायची, शेवटपर्यंत करायची. तर मग ते आबा सुद्धा बोललेत की त्यांच्या मुलाखतीत कोणत्याही गोष्टीला काय पाहिजे, संयम. आणि कसं आहे, जसं की हे क्षेत्र कसं आहे की माणसं म्हणतात सगळं सोडून ह्याच्याच मागे लागतात, मग इकडे लक्ष नाही. तर आपल्याला एकतर आपण युट्यूबवर आहे आणि आपल्याला आपल्या फॅमिलीला तेच दाखवायचं की आपण आपलं घर बघत, कुटुंब बघत, सगळं बघत हे म्हणजे हा जो नाद आहे तो जोपासू शकतो, फक्त नाद म्हणून. असं नाही की रिक्षा म्हणून किंवा एक अशी ही म्हणून की नाही आम्हाला गुलाल घ्यायचाच आहे आणि कोणत्याही परिस्थितीत घ्यायचा आहे, मग त्यासाठी काय पण होते, पत्र विकायला लागू दे, असं काय नाही करायचं. आपल्याला आपण संयम ठेवायचा. होय, मागच घेतला असता. आणि एक कमेंट आलेली, मी शिराळमध्ये राहतो आणि मी असं ऐकलंय की तुम्ही वायदी घेता. भाजी गुलाला आहे का कशात आहे माहिती का, गटपास होते भाजी बरं गुलाला असता तर ठीक आहे, म्हणजे त्या कमेंटला काहीतरी अर्थ आहे. नाही आता तुम्हाला नाही का शिखर शिंगणापूर मधनं फोन आलेला की अहो दादा तुम्ही भाजी देणार आहे काय, तर जाऊ दे, अशा भरपूर उठते. तर कालच्या व्हिडिओ सांगायला राहिलं ग महत्वाचं. काल कसं ते आले त्याने हसते ते पण, दादा तुम्ही काय बोललाय 5 मिनिटांनी 39 सेकंदामध्ये, 5 मिनिट झाल्यानंतर 39 सेकंदाला काय बोललाय. तर काय झालं, प्रत्येकाची भाषा वेगळी असते. सांगलीची भाषा वेगळी, आपली कोल्हापूरची भाषा वेगळी, नाशिक म्हणजे आपल्या इकडची भाषा कशी आहे, टगी आहे जरा, टगी हो, टगी भाषा. हा नाही प्रत्येकाला सातारची भाषा वेगळी. म्हणजे आता कोल्हापुरात कशी होती रे, परत सांगलीत कसं वेगवेगळ्याच टोन प्रत्येकाची वेगळी. आणि त्या बोलले ना एखादा शब्द कॉमन असतो तो पोरांच्या चालतो, कॉमन आमच्या इथं कंपल्सरी, म्हणजे एवढं बरोबर बोलतोय. आणि इकडं आपलं नाशिक साईड काय असेल भाषा काय माहित आपल्याला. आपला न बराच्याला विचार तुमच्याकडे काय बोलते म्हणजे प्रत्येक शब्दागणीच. होय. परत संभाजीनगरची आपली छत्रपती संभाजीनगर, परत मग ते सांगायचं होतं महत्वाचं की ते ओघावघातनं तोंडातनं गेलाय तो शब्द, एवढं काय मी अशी. आणि ह्यांनी असं कधी बोलत नाही, ती मुलांच्यात असतंय. आणि ह्यांनी व्हिडिओ एडिट करत त्यासनी तेवढं काय वाटलं नाही, पण करताना पण मला ते आलं ऐकायला म्हणजे कळालं मी काय बोलतोय. तर म्हणजे काय एवढं काय बाबाजी, पण नाही सगळ्यांनी चेष्टेवारी घेतले, चेष्टवारी नेले सगळ्यांनी, त्याचा काय विषय नाही. फक्त कसं आहे, आपण सोशल मीडियावर आहे, ताई बघतात, सगळे बघतात, वयस्कर दादा तुम्हाला माहित आहेत ना, एक 60 वर्षाचे आजोबा आहेत ते पण बघतात. आपल्या युट्यूब फॅमिली अशी आहे म्हणजे लहानापासून सगळी बघतील. त्यामुळे बरोबर आहे की आपल्याला प्रत्येक शब्द आणि शब्द जपून हा वापरला पाहिजे. शेवटी लहान मुलं बघणार आहेत की नाही, कसं असतं आता एक म्हणतात नाही आपलं अनुकरण करणार. आता ती एक दादा आहेत बघा, त्यांनी छकड्याला नंबर प्लेट लावली आपलं बघून, ही असं आहे अनुकरण, प्रत्येक गोष्टीचं अनुकरण केलं जातं. व्हिडिओ केला की हा, आणि त्या दादाने व्हिडिओ केला, त्यांची मम्मी काय म्हणत्या
की ती खाद्य नुसतं दाखवायपुरतं नुसतं पाणी घालून ठेवत असतील, माघारी भिजवत असतील. तर तसं काय नाही काकी, आम्ही खाद्य जसं भैयानी दाखवलंय तुम्हाला तसंच सेम आम्ही करतो. आम्ही असं काय म्हणजे दाखवायचंय का, आणि आम्हाला असं खाद्य जनावरांच्या डायरेक्ट शेणावाटे बाहेरून काय करायचं, आम्हाला तर म्हणजे प्रत्येकाला फरक पडावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. म्हणजे आपण आपल्या चांगली नंदीला सगळ्यांचे नंदी चांगले व्हावेत. दुसऱ्या नंदीला द्यावं काय आपल्याला दुसऱ्या कसं पाहिजे आपण? तसं नाही आम्ही करायचं करत. माणसांचा स्वभाव असतो, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा. त्यांना वाटलं असेल की कसं साठी व्हिडिओसाठी करत असतील, तर तसं काय नाही. एक आपल्याला हातभार म्हणून आपण पण हे करतोय, फक्त काय करतोय जे रायबा पाहिजे देतोय. हा, आणि अजून एक सांगतो म्हणजे की ह्यांची पहिल्यापासून इच्छा होती की आपल्याला शेती बरोबर एक व्यवसाय काहीतरी पाहिजे. तर रायबा आणि बाजीचा पाय घेऊन व्यवसाय पण चालू होण्याच्या मार्गावर आहे अजून. असं आम्ही काय म्हणत नाही, आम्ही अजून सेटअप पण नाही लावलेला. अजून रिझल्ट बघायचा आहे की काय येतोय काय नाही. अजून चांगला रिस्पॉन्स आला ओ इथे व्हिडिओ त्या की मग आपण काय करणार आहे. सेटअप पण अजून आपण लावलेलं नाही का, तर आपल्याला अजून पॉझिटिव्ह रिप्लाय चांगलं आलं पाहिजेत. बाबा हा दादा तर आधीच, कारण की पहिल्यांदा 10 किलो नेलं पण डायरेक्ट 50 किलो घेऊन गेली. मग ते काय बोललेत, ती काय बोललेत दादा. रिझल्ट आला इथं, म्हणजे आलाय म्हणजे खाते खाती ती हो, आणि आपला विषय हो आवडीनं खाते, आवडीनं आणि खाते असा विषय आहे. बाकी आम्ही म्हणजे जे तुम्हाला सांगतो ते रिअल असतं, कारण आमच्या इथं पण व्हिडिओ, आमच्या सगळ्या गावात व्हिडिओ बघितला जातो, आमच्या इथं सुद्धा आमच्या स्वतःच्या गावात. त्यामुळे काय असं नाही की आहे ना एक सांगू एक करू असं काय होत नाही आमच्याकडं. तर चला, म्हणजे ज्या आपल्या फॅमिलीच्या मनात शंका आहेत त्या बाहेर तर निरसन केलं पाहिजे ना शंका. माझी 100% 5 ते 6 दिवसात मैदानात येईल. फक्त जरा आमचे आणि पेडगावचं काय नियोजन. पेडगाव काय होत नाही, कारण रायबाला पण आला होय डिसेंबर. पेडगावला काहीतरी आहे 7 आणि कसं आहे अजून आपला भाजी एकदा गट पास होऊ दे, मग आपण तिथे 100% जाणार. आहेच की दोन्ही पण असणार आहे रायबाबाजी. नाही आपला गटपास झाला, आणि तुम्ही जी म्हणताय तिथं ते सेवागिरी महाराजांचं दर्शन, तर आपण मैदानात नाही पण दर्शनाला 100% दोघांना न्यायचंय. रायबा शेटला आम्ही नेणार 31 डिसेंबरला. 31 डिसेंबरला नाही आधीच. त्याच्या आधी 3 दिवस आधी बाळू मामाला. असं नाही फक्त जायच्या आधी तुम्हाला सांगू, कम्युनिटी पोस्ट त्या दिवशी सकाळी येईल किंवा संध्याकाळी तिथं आदमापुरात आपले येणार आहेत. रायबाची वाट बघत बसलेत. कमेंट येते त्या, इंस्टाला पण येते, आपल्या व्हॉट्सअपला पण येते की कधी येणार आहे फक्त सांगा, कारण आम्ही रायबाला भेटा येणार आहे तिथं आदमापुरात. होय चालते. आदमापुरात पण जाणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का थांबवलंय, कारण की आमचं आता मी साहेब म्हणजे माझा भाऊ, आम्ही दोघंच आहे. त्यामुळे साहेबानं चोक्का डोस टाकला आहे माझे, जोपर्यंत उसं सपत नाहीत तोपर्यंत कुठला अड्डा खेळायचा नाही. आणि कसं आहे घरातल्यांचा सपोर्ट ऐकत्र आहे, सपोर्ट आहे पण ही शेवटी काम आहे ते लक्ष दिलंच पाहिजे. पुन्हा करायचंच आहे उन्हाळ्यात काय म्हातारा होते का अजून दही भाजी खेळायला अजून आपली घरची गाडी पळायचे. आणि कसं आहे जर भाजी घेतलाच नसता तर काही वाट बघायची होती अजून मे पर्यंत. चालतंय. आणि खरंच तुमच्या सर्वांचे आभार की तुम्ही रायबा बाजी राधा सगळ्यांना एवढं प्रेम देताय. खूप खूप धन्यवाद. चला जिम केव्हा चालू करायची आता, राहू दे जिम. रायबाला सोडा आणि पळा मागणे राधाय की आहो तुम्हाला व्यायामला. पहिल्यांदा माझी एवढी जिम कुठली असत पहिल्यांदा, मग असंच असतं. आठवडा व्यायाम, पण त्याला पण वेळ भेटणार. आता सकाळची चालू करायला म्हणलं थंड पडली भरपूर, गेली थंडी. चला आता माळा जातो. माळा जरा दाखवा की माळाची तोड आलेली. प्रत्येक व्हिडिओत बोलते माळा तोडाले अजून दाखवलेलं नाही. दाखवा आता जावा. दाखवली इथं पण आहे तोड. तू आता दाखवलं झूम करून, झूम करून दाखवलंस का. इथं पण तोड आहे काय, हे काही दिसते ती गाडी. इथं पण तोड आहे, ह्याच्या खाली पण तोड आहे, म्हणजे तिथनं खाली राहणार आहे. आणि आपलं तिथं पण तोड चालू आहे 2 ठिकाणी, म्हणजे माळाला 2 ठिकाणी नाही 3 ठिकाणी चालू आहे माळाला. आणि व्हिडिओ अपलोड करा कुठे व्हिडिओ मोबाईल असतो आपला इथं काय फळी त्यासाठीच ठेवली आम्ही, म्हणजे आणि सारखं कालवर चालू असते. किती टक्के झाले मग. आणि आता तर असं वातावरण झालं म्हटलं लय अवघड झालं. त्याच्या मम्मीने काय केलं बघा, वर बगीचा केलाय, अशी वांग्याची झाड वगैरे लावली. इथं काय लावले ब्रह्मकमळ. म्हणजे आपण आम्हाला 3 ऑनलाईन साड्या आलेल्या बघा, म्हणजे एक आपल्या ऍडव्हर्टाईज साठी. तर त्यावेळेस आपण नाही का त्यांच्यात गेलेलो, आणि येता येता ही ब्रह्मकमळचं पान येऊन असं दारात त्यांच्या तिथे पडलेलं. त्या म्हणल्याने हे जाणी लावता, त्याला पण आता ते म्हणजे सुराला लागले चांगलं. तर कशी वाटते तुमची शेती. छान आहे. छान आहे. सगळीजण विचारतात आपल्याला शेती किती किती मला नाही माहिती. काय नाही माहिती मला. लग्नाला किती वर्ष झाले काय माहिती झाले. तर तुम्ही मागाशी झूम करून बघितलेलं, तर इथं आलो बघा, इथं तोड चालू आहे. आणि आपल्या रायबाला आणि बाजीला इथं चालवलेला चिखला पाऊस पडत होता तेव्हा इथं चालवलेला. ही रान मोकळं ठेवलेलं, पाय रुतत होता. ही आता हे ऊस आपला बघा इथला,
मागल्या मला वाटतं 7-8-10 व्हिडिओ पूर्वी आहे इथं चालवलेला म्हणजे बाजी सुटून गेलेला पळून इथनं तेव्हा इथं चालवा आणलेला. आता हा ऊस गेलेला आहे. आता ह्यात करायचा गहू तोडा राहिला इथं. आता पुढं जाऊया. पुढं गेल्यावर आणि पुढं हे टावर आहे का नाही, त्या टावरच्या तिथं पण तोड चालू आहे, टावरच्या रानात, आणि त्याच्या खाली पण तोड चालू आहे. तिथं गेला तुमच्याबरोबर शेअर करतो अशी. हो गाडीचं लावतीत सर. तर ही अशी वाट आहे. तिथनं आपल्या रानात सगळा गोल येडा पडतो. पहिला हे असा मुरुम होता सगळा, एवढं मोठं टेका दिसतं इथं. मग NH4 पहिला हायवे स्टार्टला आपले अटल बिहारी वाजपेयीच्या काळात पंतप्रधान होतं तेव्हा हा मुरुम गेला. मग तो मुरुम जाऊन रान काळी माती वाढलेली या रानात, मुरुम घालवला आणि काळी माती वाढलेली. हा आणि खाली ऊस आहे बघा आपला, बारकी लागण आहे. ही भवानी मातेचं मंदिर बघा इथं बरोबर. मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला म्हणत होतो माळ तोड आल्या मला शेअरच करावं तुमच्याबरोबर. ठिबक केलंय आणि भरपूर आता अडचण झाली आहे इथं. अनिल आला इथं. अनिल म्हणजे जो टेम्पो आपण सांगतो कायम, तो इथं आला. कारण की त्याला पण रान वाटेन दिलं आपण, कारण की त्याचं पण क्षेत्र कमी आहे त्याला. मग त्याला जे रान आपण दिलं वाटेन त्याच्यात तोडा आल्या. हा एक ऊस आहे बघा आपला, आणि ही एक रान तयार केली आम्ही. मग मागेशी मी बोललेलो की पडीक रान. मग ही एक 15-20 गुंठ आम्ही तयार केले आणि इथं JCBनं. त्यात आता काय लावायचं आहे. अनिल बोलतोय टामोटो करायची आहेत, बघा काय करतोय. आणि हा मुरुम एवढ्यावर उंची रान होतं, एवढ्या खाली घेतल्या आपण. आणि अशी काळी माती वाढल्या अशी, ही काळी माती. आता वर आलो आपण. हे अनिलचा ऊस, म्हणजे अनिल साहेबांनी आपण वाट्यानं दिलंय. आणि पुढं आणि खाली तोड चालू आहे, ती पण शेअर करतो तुमच्याबरोबर. खाली तिकडे कॉलेजजवळ आणि तोड चालू आहे. चला की इस्लामपूरला हा चल की जाऊन गेलं की. वाढ कसं आहे 500 रुपये का नाही तुम्हाला गोळा करा जर आपण. ती कालची राहिली मग कालचा झाला यूज आपल्याच मग आपला चल बघा. हे व्हिडिओ करायला लागतो, आपल्या फॅमिलीला दाखवायला लागते. तरी अनिलची मम्मी आहे. आम्ही उन्हाळ्यात ह्या झाडाखाली बसलेला असतो का, इथं झाड आहे कोपऱ्यात. ऐ की दिवसातनं रान मोकळं बघतो. हे काय करणार आता यात, काय करणार यात. बरं कर 80 रुपये किलो घालते आता. हा खाली काय करणार डेपुडी कुठं आहे कशाला गेले म्हणजे मावा आले काय. डेपुडी म्हणजे माझा भाऊ बनतो राहायचं. आवड काय काल नव्हताच आपल्याला पाहिजे होतं. तर इथं खाली हाऊस गेलाय आपला. आज पहिल्यांदा रान शेअर करतोय माळाचा आपण डिपमध्ये सगळं. तर हाऊस गेलाय बघा खालचा आत्ता सगळा. हाऊस गेलाय आता. हाऊस संपला आणि ही बारकी लागण आहे पुढं. ही तुम्हाला अमोल माहीत असेल, अमोल माझ्याबरोबर असतो, त्याला दिलं ही वाटेन. हे त्यानं ऊस केला एवढा. चला आता पुढं आणि तोडा आहे. तो संपला काय ऊस आपल्या पण संपला. हा वारला सॉरी ते मी ते खालचा ऊस आहे ना, ते ध्यानात दिला माझ्या. खालचा ऊस बघायचा
इकडून चांगलं गेलं पाणी. अरे उद्या सकाळ नाही दिवस जाणार. आयला मग आवडून जोरात पडशील का तू. मी सांगितलं लागवड बरोबर टाकलीस बरोबर त्यामुळे हो तुझा दिवस सकाळ. माझा डोस आहे. तर राणीला मी डोस व्यवस्थित दिलेला लागवडीचा. राणीला मी सांगेल तसा डोस टाकला त्यामुळे ऊस आला बघा आज सगळं. फक्त ह्या उसाला त्यानं ऐकलं नाही. मी सांगेल तो डोस टाक म्हटलं टाकलेलं नाही त्यामुळे काय विषय झालाय फणसाळा लागलाय. तुला जेट काप म्हटलं दाखवू का मी फॅमिलीला फणसाळ्याला आज सगळं दाव सगळं दाखवू दे दाव सगळं. फणसाळ्याला ऊस कुठे गेला अरे हुडकून नाही मग काय दाखवू दे थांब. इकडे नाही पण इकडे आहे. ये तुम्ही जाऊ थोडा हो का ते काय वेळेला आले ते बघा त्याला आला फणसाळा येऊ त्याला कॉम फुटतो बाळा याला फुटते का बरं थांब दाखवू तू इकडे फणसाळा इकडे जाऊ इकडे जाऊ मी सांगतो कुठे तुला हां येऊ मीच मोडलेलं त्या दिवशी फणसाळ्यात होय होय मग येऊ कापायला लागणार आहे ऊस. मला माहिती कुठला कापाय पाहिजे काय करायला पाहिजे एक 5 4 5 एवढ्यात मग कशाने त्या फणसाळ्यात लागवड जास्त झाली का ठिबक बंद जावी काय मग ते ऑनरी लॅन पाईप मी तिथं काळी पाईप टाकणार ती घे तुला जा मोठे 2.5 इंची आणि पुरायची बरं का आता हे असं ठेवायला नाही. यायला तिला काय पाय देऊन आणि कुठे घ्यायची आता अरे काय पण म्हण आंबल्याचाच ऊस बघ बघ आता एक कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा अनिलचा ऊस कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाचा चांगला आलाय. हा अनिलचा ऊस. आता पुढे गेल्यावर कारण की बॅटरी उतरत आल्या फक्त 4% बॅटरी राहिल्या आणि हा आप्पाचा ऊस. आप्पाचा ऊस खालनं शिरव हो आप्पाचा ऊस म्हणजे आप्पा म्हणजे गावातला जाईल पहिल्यापासून आपलं वाटत करीत. हा आप्पाचा ऊस कुठे गेला हा बघा आप्पाचा ऊस. आता अमोलचा ऊस दाखवूया आणि आपला ऊस गांधरीत आहे. काल आम्ही ठिबकच्या पाईपा गोळा केलेले ते. हा अनिलचा ही इथंपर्यंत आहे बघा सगळं असं कुठं पण हा सॉरी इथंपर्यंत आहे आणि हे आपण केलेलं आहे इकडं ही सगळं असं हे क्षेत्र ही. चला आता अमोलचा ऊस 3% राहिले फक्त जाऊया खाली डायरेक्ट आता त्या ऊसाजवळ जातो खालच्या आणि तिथं शेअर करतो. कमेंटमध्ये नक्की सांगा अनिल आप्पा आणि अमोल कोणाचा ऊस चांगला आला आहे तो. तर आता आवाज कसा तर वेगळा येईल कारण की मोठ्या मोबाईलचं चार्जिंग संपलंय. आम्ही आलो खाली आता आणि अमोलचा ऊस शेअर करायचा आहे पण म्हटलं आता ह्या मोबाईलमध्ये आपल्या चार्जिंग करूया आता चार्जिंगच म्हणतो सॉरी त्या मोबाईलमध्ये आपण व्हिडिओ करूया. मग आता त्या मोबाईलचा लक्षातच नाही चार्जिंग करायचं. ती पाईपा गोळा केलेल्या आम्ही इथल्या थोड्या त्या अशा गोळा करून ठेवलेल्या इथं आणि याचं आहे आम्हाला ही आम्ही केलेलं आहे सगळं. तो ऊस हे ऊस तरी दाखवता आला नाही आपल्याला नाही या तिघांच्यापेक्षा आपला ऊस चांगला होता का नाही. हे ऊस तरी आम्ही दाखवला नाही तुमच्या तिघांच्यापेक्षा आपला ऊस चांगला होता हो गेलेला आत्ता. मग काय एक उभा ऊस ठेवला की त्यासाठीच दाखवायला हा मग ठेवते तसा एक ऊस एकच ठेवते अख्ख्या फडात कुठे दिसणार नाही ऊस. आता मोबाईलमध्ये कसं दिसते काय. तर आलेलो आहे अमोलच्या ऊसाजवळ. आता या मोबाईलमध्ये जरा आल्या ही दिसणार आहे त्या मोबाईलमध्ये चांगलं दिसत होतं तरी पण आपली फॅमिली बरोबर ओळखणार कोणाचा ऊस चांगला आहे. हे ऊस तो आप्पाचा ऊस आणि तुझा ऊस तिन्ही बरोबर एखादी म्हणजे 2-3 दिवसाचा फरक आहे. एका दिवसात फक्त फरक आहे. हां तर हा अमोलचा ऊस तो बघा अमोलचा ऊस. कारण की हा पण ऊस मला असं वाटतंय कारण की आप्पाने अनिलपेक्षा हा ऊस जोरात येणार आहे. कारण की फुटवा बघू शकता तिथे भरपूर फुटवा आहे. चला कमेंटमध्ये कळलं आता आपल्याला. चला भरपूर व्हिडिओ मोठा होते आणि त्या मोबाईलच्या चार्जिंग संपल्यामुळे ह्या मोबाईलमध्ये व्हिडिओ केला आयला हां हे चाव्या बंद केल्या पाहिजेत. आता ही अशी सबलाईन आम्ही बरोबर ही सबलाईन पुरून एक मला वाटतं 13-14 महिने झाला असतील अजून काढलेलं नाही. आता ह्या चाव्या नुसत्या हा नाही हा ह्याच्या इकडच्या चाव्या बंद अरे इकडे चाव्या टाकायला लागणार.